हाय स्कोर जर आपण बघितला तर तब्बल 44 धावा बदनाबाजी कालेर संघाच्या. जीत चौधरी आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे जीत चौधरी. सलामी जोडी कुणाल संघाचा कॅप्टन आणि जतीन पाटील. पहिले षटक हाताळण्यासाठी धीरज बजागे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट झाला कुणाल, पूर्णपणे बीट झाला. एसटी रक्षक मात्र बॅकअप करतोय. शॉर्ट फाइंडिंगचा क्षेत्ररक्षक. डॉट बॉल. यावेळेला मात्र बॅकफूट कट, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 2 धावा वाचवतो हा क्षेत्ररक्षक. एक क्षण तर आम्हाला असं वाटलं की हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल. अमोल ठाकूर त्या ठिकाणी होता. संघासाठी 2 धावा वाचवतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जवळपास मिड ऑफला होता वायडिश आणि एक्स्ट्रा कव्हरला गेला जवळपास आणि धावा वाचवल्या 2. धीरज बजागे मार्गस्थ होईल. राईट आर्म पुन्हा एकदा जवळपास वाईड यॉर्कर. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये धीरज बजागे करतोय, कारण 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. सलामी जोडी खेळपट्टीवर कुणाल आणि जतीन. धीरज पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू, मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. थोडा फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन कारण धावा होत नाहीत. ब्लॉक होलमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जागेवर होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि पहिली सफलता धावबाच्या रूपाने खरं तर संघाला मिळते. वराल दिसपत आळाळी संघाला. धावसंख्या झाले 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 2. चांगली सुरुवात वराल दिसपत आळाळी संघाची. संघाचा कॅप्टन कीर्तिराजने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत हा निर्णय योग्य वाटतोय. धीरज बजागे खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. राजेंद्र पाटील आणि संदीप पाटील दोन्ही आमचे नामांकित पंच. दुरून फटका खेळलेला आहे. टायमिंग तितका प्रॉमिसिंग नाहीये आणि चांगला झेल. कॉलिंग झालं
बजागी संघात नाही आहे. हाय इट विल बी द, कारण भाविक बजागे असं आहे काय कम्प्लीट ऑलराऊंडर आहे आणि या मैदानावर भाविक बजागेची नेहमीच चांगली कामगिरी झालेली आहे. धीरज पुढे एकदा मार्गस्थ होईल. स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. पहिलं षटक संपवत त्याने पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली धीरज बजागाने, एक सफलता मिळवलेली आहे आणि एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेला आहे. ध्रुव चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत ऑल स्टार ग्रुपच्या वतीने. आपण ध्रुव चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान आयुष आपण आपल्या शुभास्ते ध्रुव चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आयुष काठे आपल्या शुभास्ते ध्रुव चौधरी यांचं अर्थात मॉन्टी आयुष पाटील आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करतील ध्रुव चौधरी यांचं. आज जबाबदारी वाढणार आहे ती अमोल ठाकूरची. अमोल ठाकूर कट करण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाला आणि पहिल्या स्लिपमध्ये चेंडू गेला होता. बॅटला स्पर्श झाला होता वरच्या हिस्साला. झेल तितकासा सोपा नव्हता कारण एसटीपेक्षा क्लोज आहे. तुम्ही जेव्हा क्लोज किपिंग करतात तेव्हा झेल घेणं इतकंसं सोपं राहत नाही. तुमच्याकडे फक्त काही सेकंदची वेळ असते झेल कव्हर करण्यासाठी. अमोल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. मी सांगितलं होतं की अमोलवर आज जबाबदारी वाढेल. भाविक बजागे संघात जेव्हा नसतो तेव्हा अमोल ठाकूरवर कीर्तिराजवर जबाबदारी वाढते. अमोल ठाकूर लेफ्ट आर्म शॉट फायनिंगला जातोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी धीरजने केली होती. फक्त 2 धावा देऊन एक फलंदाज बाद केला आणि अमोल ठाकूर सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. स्वराज्य कशळे आणि मध्यामारुती कालेर सुनील पाटील डेव्हिड वॉर्नर तयार राहायचं आपण टॉससाठी. स्वराज्य कशळीचा संघ उपस्थित झालेला आहे. बंद्रामारुती कालेर सुनील पाटील संपर्क साधायचा आहे. फटका सरळ फेकून दिलेला आहे. स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर षटकार. पाटीलच्या बॅटमधून षटकाराला परफेक्ट हाफ बॉलिंग घेतली होती. सरळ पुढे आला थोडासा आणि सरळ बॅटने प्रहार केला. लॉंगर आणि लॉंग ऑफच्या मध्ये षटकार. अमोल खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर चेंडू आहे डाव्या स्टीच्या बाहेरून जातोय. 1 धावी पूर्ण होते. पण त्यांचा वाईट बॉलचा इशारा. 2 धावा मिळतात. 1+1 2 धावा मिळतील. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्या वाढते. डबल फिगर मध्ये पोहोचते 11. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. वराल दिवसपोट ताडाळे विरुद्ध गावदेवी दिवे या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. सरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑल स्टार ग्रुपच्या माध्यमातून आयोजन, सुंदर आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम. स्विच इट, व्हॉट अ शॉट. सरते शेवटी कुणालला सुरू गवसता आणि सरळ चेंडूला फेकून दिला. गलेनी पॉइंटच्या मध्ये षटकार.
असणार आहे. सुंदर फटका, षटकार. षटकारने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 17 मधल्या मारुती काले सुनील पाटील यांचा संघ असणार आहे. आपण संपर्क साधायचा आहे. अमोल दुरून केलेला आहे, अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. जेव्हा जेव्हा पाण्याची तुम्हाला आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाण्याची मागणी करायची आहे. कारण फेब्रुवारी महिना आहे आणि हीट उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. आणि पाणी शरीरासाठी का आवश्यक असतं? कारण जर पाण्याची पातळी शरीरामध्ये कमी झाली तर डिहायड्रेशन होईल आणि डिहायड्रेशनमुळे कदाचित खेळाडू जायबंदी होऊ शकतो, हे लक्षात घ्या. कारण आपल्या शरीरात पाण्याची पातळी आवश्यकप्रमाणे असणं फार गरजेचं आहे. जास्त प्रमाणात पाण्याची पातळी शरीरातली कमी झाली तर डिहायड्रेशन आणि कदाचित तुम्हाला हॉस्पिटलाइज करावं लागेल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही तशी मागणी पंचांकडे करायची आहे, ऑर्गनायझिंग कमिटीकडे करायची आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24-25 2 फलंदाज बाद झाले. तिसरं षटक साईराज. यस, टीम इंडियाकडून साईराज बोतेले गोलंदाज होता आणि मुंबई संघातून साईराज पाटील सुद्धा खेळतोय. डावखुरा बोईसरचा. अनिकेतजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. साईस्फोर्ट कारभारचा जादुई गोलंदाज
अनिकेत वेलकम. फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही, चेंडू सरळ जातोय तो म्हणजे शॉर्ट थर्ड मॅन थोडासा वाईट. एकच धाव मिळेल. आता धावसंख्या झाली 26. साई स्पोर्ट खारबाव सध्या खूप फर्मात आहे. यामध्ये चांगला पॉईंटच्या दिशेने मात्र डिपिश पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 27, 27. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. स्वराज्य कशिळ संघ उपस्थित झालेले आहे. बंद्रा मारुती कालेर, सुनील पाटील. अपील केले जाते कॉल बाईन आणि याचबरोबर पंचांचं बोट आकाशाकडे. झाला त्यानंतर बाद झाला तो सागर भोईर आणि त्यानंतर बाद झाला प्रसाद पाटील. धावसंख्या 26 आहे, 26. कारण 2 षटकांच्या सहमती धावसंख्या होती 24 आणि या षटकात फक्त धावा आल्या त्या फक्त 2. साईराज आता बॅटिंग करण्यासाठी आलेले आहे. सूरज भोईर, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. सूरज भोईरला खूप उशिरा पाचारण केलेलं आहे, कारण तिसरं षटक यावं लागलेलं आहे. आता मात्र धावसंख्या झालेली 27, 27. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रोच्या मध्ये दुसरी धाव मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. ज्या ठिकाणी खरं तर फलंदाज बाद व्हायला हवा होता त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29, 29. 3 बाद 29. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र चांगला हवात फटका खेळला आहे. झेल एका बघायचा आहे. वाईड ऑफ लॉंगॉकला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. धीरज बजागे. आणि सलामीला आला. 9 चेंडूचा सामना केला आणि 200च्या स्ट्राईक रेटने 18 धावांची खेळ गेली. त्यामुळे त्याने तब्बल 2 षटकार लगावले. संघाच्या डावाला खरं तर त्याने आकार दिला, पण मात्र शेवटच्या षटकामध्ये परत थांबू शकला नाही. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 29, 29. 3 षटकांचा खेळ पूर्ण आहे. तिसरं षटक मात्र खूप चांगलं बघायला मिळालं. दुसरं षटक महागडं अमोल ठाकूरचं. आता ते विजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आज भाविक बजागे संघात नाही, त्यामुळे भाविक बजागेचं षटक हाताळण्याची संधी या ठिकाणी विजयाला मिळेल. विजय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि त्याचा सामना करण्यासाठी
सज्ज होईल तो सूरज भोईर, नॉन स्ट्रायकरला दर्शन पाटील. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जवळपास उजव्या यष्टीच्या बाहेरने निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. चांगली सुरुवात, गोलंदाजीने विजय करतोय. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 29. फुल टॉस, टॉस टॉप केलं होतं. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. तुम्ही शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये तुम्ही जेव्हा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळतात तेव्हा तुमच्या संघावर एक मानसिक दडपण निर्माण होतं. कारण हे जे षटक असतं हे फलंदाजीसाठी मनपसंत षटक असतं. फुल टॉस, चेंडू मात्र हवेत आहे. निम्मा संघ गारद झाले. धावसंख्या 29, 5 बाद 29. अंतिम षटक. काय गोलंदाजी करतोय विजय. आतापर्यंत विजयने फक्त एक फलंदाज बाद केलेला, कुठल्या प्रकारे धाव दिलेली नाहीये. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय मनोज पाटील. आज आपण पाहतोय गावदेवी दिवे अक्षयच्या नावाने संघ, पण अक्षय संघात दिसत नाही. अक्षय मडवी अवक्या. फुल टॉस, चेंडू हवेत आणि एक सोपा झेल. आज या ठिकाणी आज तब्बल 3 झेल सुटलेले आहेत. पहिल्याच मॅचमध्ये बंदरामध्ये कालेज संघामध्ये झेल सोडला गेला. दुसऱ्या मॅचमध्ये दापोडे संघातून त्याच ठिकाणी झेल सोडला गेला आणि त्याच ठिकाणी झेल सोडला जातोय तो म्हणजे वराल दिसपत ताडाळी संघातील क्षेत्ररक्षक. स्लोवर वन आणि याचबरोबर फलंदाज बाद. चेंडूचा वेग कमी केला होता, चेंज ऑफ पेस, आणि त्यावर यश मिळतंय विजयला. कॅप्टनने यायचंय. लास्ट ऑफिशियल कॉल, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. काय गोलंदाजी करतोय विजय. स्वीप, गॅप शोधते मात्र काय क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. फलंदाज धावबाद होतोय मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. नितेशजी कोळी कशेळी गावचे आपलं हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. येस, निलेशजी मडवी यांनी खास स्वराज्य कशेळी संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑनलाईन त्यांच्या आत्ताच जोडले गेले आहेत. खास करून 40+ मधून खेळताना आपण सातत्याने त्यांना पाहतोय आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत स्वराज्य कशेळी संघ. एकच धाव घेतलेली आहे.
तडाळीचे आयुष तांबोळी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये या, आपलं हार्दिक स्वागत. बंद्रा मारुती कालेर संघ कॅप्टन आले असाल तर संपर्क साधायचे. बंद्रा मारुती कालेर सुनील पाटील यांचा संघ आहे, आलेले आहेत. यस, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. आशुतोष राय तसेच आमचे मॉन्टी या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल, आपल्या उपस्थित टॉस होईल. आपण विश्वा डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं. टॉस बॉक्ससाठी विश्वा डेव्हलपर्सचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. वेलकम जित पाटील, टायगर ऑफ वडगर. जित पाटील आपण सुद्धा यायचंय. जित पाटील, जित पाटील, जित पाटील आपण यायचंय. कॉईन जे आहे, कॉईनची माहिती देणं गरजेचं आहे. कारण एक बाजू जी आहे याचं आयोजन केलेलं आहे सरपंच चषक 2026 आणि हे आयोजन जे करतायत ऑल स्टार, आणि नेहमी आमच्यासोबत एक स्टार असणार आहेत. आता स्वप्नील पाटील आहेत, यापूर्वी मनीष तरे होते, तसे इतर स्टारसुद्धा. पण हे 2 स्टारची यांची अपार मेहनत. ऑल स्टार कॉलिंग कोण करणार आहे? सरपंच चषक आणि आलेलं सुद्धा आहे सरपंच चषक म्हणजे स्वराज्य कशेळी संघ कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. खूप खूप आभार मॉन्टी तसेच आमचे आशुतोष रॉय, आपला विशेष आभार. आपण टॉससाठी आलात. स्वप्नीलजी आपला सुद्धा विशेष आभार, टॉससाठी आलात. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. खरं तर क्षेत्ररक्षण लावलं जातं आहे. स्वराज्य कशेळी गावामध्ये सुद्धा कित्येक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ते खूप चांगल्या स्पर्धा तुमच्या गावामध्ये होत असतात. कसं वाटलं मैदान आणि कसं वाटलं आयोजन? ग्राउंड चांगला आहे आणि आयोजनसुद्धा चांगलं आहे, सो खेळायला मला जायला मिळेल. टॉस जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. निर्णय काय असणार आहे? नक्कीच टॉस आमच्या फेवरमध्ये आणि आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय मी तर म्हणे धाडसी निर्णय आहे. कारण लख सूर्यप्रकाश आयडियल कंडिशन क्रिकेटसाठी आहे. वातावरण खूप छान आहे. बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? ॲक्च्युली आम्हाला जास्तीत जास्त धावा करून समोरच्या संघावरती जास्त प्रेशर क्रिएट करायचं आणि सामना जिंकण्याचा आहे. स्वराज्य कशेळी हा पूर्ण संघ खेळणार आहे आज की कुणाची उणीव असेल? आणि जर पूर्ण संघ खेळणार असेल तर इनिशियल ओव्हरमध्ये कुठल्या बॅटरकडनं जास्त अपेक्षा असतील? नाही, पूर्ण संघ खेळणार आणि सर्वांकडून चांगलीच अपेक्षा आहे. सांघिक कामगिरी होणं गरजेचं आहे. नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. आपण थांबायचं आहे. बंद्रा मारुती कालेर सुनील पाटील, डेव्हिड वॉर्नर त्यांना आम्ही संबोधतोय, त्यांचा संघ आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. म्हणजे टॉस तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हताच, कारण टॉस जर जिंकला असता तरी क्षेत्ररक्षण, टॉस हारल्यानंतर सुद्धा क्षेत्ररक्षण. काय स्ट्रॅटेजी असणार, काय माइंडसेट असणार आहे, किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? कारण आम्ही जेव्हा म्हणतो ना जवळचे संघ असतील तेव्हा पारंपरिक लढत म्हणतोय, तसे हे जवळचे संघ आहेत कालेर आणि कशेळी. काय माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल? 40. ऑल सर पूर्ण टीम आहे. हो. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो टॉस झालेला आहे, टॉस जिंकून स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघ कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी बंद्रा मारुती कालेर सुनील पाटील या संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. तसेच दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना खूप खूप शुभेच्छा. जे पाठीराखे खास करून आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडले जातील त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण लगेच दुसऱ्या इनिंगकडे. ऑल दी बेस्ट. सुभाष धुमाल या ठिकाणी सज्ज होतील, माझे सहकारी समालोचक कॉमेंटेटर. इथं मात्र पहिला चेंडू मिडिक रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आव्हान ठेवले गेले ते 32 धावांचे आपण पाहतोय. सर्व जोडी मैदानामध्ये भावेश बजागे विथ कृतिराज, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जय तुरे आपल्याला पाहायला मिळतोय. पावल्याचं पहिले षटक मार्गस्थ आहे. 32 धावांचं लक्ष्य. आज लो स्कोरिंग सामने पाहायला मिळतात.
हा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळत होता. तर या सामन्यामध्ये देखील आपण बघतोय अंडर 40 अर्थात 32 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय. कारण पहिल्या इनिंगमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावप्ले करून पाहायला मिळत होत्या त्या सुमित कुमार गावते दिवे या संघाकडून. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. या डावामधील हा पहिला षटकार. त्या लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय वरालदेवी या तालाडी या संघ. नक्कीच दरम्यान आमच्या व्यापड्या जर आगमन झाले व्याय नेटपाचे सर्व राकेश पाटील साहेब आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस कटरचा वापर मात्र चेंडू जास्ती कट होते 45 होते वाईट अवंत वाढ चिरूपणे धावसंघामध्ये सिंगलने भर पडते धावसंघ पोहोचते ते 8 वर. पुढील सामन्यामध्ये या काल्हेर एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे राकेशजी पाटील यांना देखील आपण एन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. विहान एंटरप्राइजेसचे राकेशजी पाटील त्यांची स्पर्धा आताच आपण बघितली. जिल्हा परिषद चषक जिल्हा अध्यक्ष चषक राकेशजी पाटील त्याचबरोबर रोहन तरे यांची आपण स्पर्धा आताच बघितली. आर.सी. पाटील फाउंडेशनवर त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पलटी शॉट स्विच इट आणि हा चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून मात्र सीमा पार. धावून मिळेल 4 चौकार. हितेशजी पाटील केवणी गावचे आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे हितेशजी पाटील. दम बिर्याणी याचा आस्वाद आपण घेणार आहोत. स्विच इट आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 12 धावा. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावांचा पाठला करताना वरलदेवी ताडाले या संघाकडून आणि कीर्तिराज चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार आणि षटकारीन संघाची धावसंख्या वेगाने देखील वाढताना पाहायला मिळते. धावफलकावर 18 धावा. पहिले षटक मार्ग असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय कीर्तिराज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. बत्तीसच्या लक्षाचा पाठलाग केला जातोय वरालदेवी या ताडेला या संघाकडून आणि पूर्णपणे हा संघ मजबूत स्थितीमध्ये देखील पाहायला मिळते. कारण जय तुरे याच्यावर आक्रमण कीर्तिराज याने केलेलं आहे. वैयक्तिक 16 धावसंख्येतून फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला भावेश बाजागे वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. तुषारजी म्हात्रे यांचे ते आगमन होतं आणि त्यांचं देखील सरपंच चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातो या स्कोरलेग रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 19. 32च्या लक्षाचा पाठलाग वरालदेवी ताडाली संघ करतोय. आजच्या दिवसामधील 4था सामना आपण बघतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य कशिल विपक्ष पंधरावती काल्हेर या 2 संघामध्ये. दिशा देण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने अखेर पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर वरालदेवी ताडाली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद 19 धावा. प्रिन्स मोहितच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. कालिकामाता कालभार क्रीडांगण आणि या मैदानातून ही स्पर्धा आपण प्रिन्स मोहितच्या माध्यमातून
एन्जॉय करू शकता. प्रेक्षकांसाठी देखील कैलासाचे आत्माराम गुलवी स्टँड आपण बघतोय. आणि महेंद्र पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी सखूबाई द्वारकानाथ पाटील स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुमित कुमार गावदेव दिवे संघाकडून करण पाटील, फिरकी गोलंदाज. तर करण पाटील याचा सामनागर फलंदाज कीर्तिराज जो वैयक्तिक 16 धावांसह फलंदाजी करतोय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहेत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. 32 लक्षाचा पाठलाग वरलदेवी ताडाली संघ करतोय आणि या ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग देखील केला जातोय. कारण धावसंख्या आपण पाहतो धाव प्लेकडे 20 धावा. इथून अवघ्या 12 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 17 चेंडूचा खेळ शेष आहे. प्लेयर मिस कुठे चेंडूच्या लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पद्धत आले त्याचा वापर फलंदाज करताना दिसला नव्हता. भावेश बजागे फुटवरचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा तोच प्रयत्न. जेव्हा मोबाईल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर जरूर आहे, मात्र इथे अजिबातच फुटवर्क भावेश बजागेचा पाहायला मिळत नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जागून पुन्हा एकदा करताना तो पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 20 धावा. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज करण पाटील. अव्वल धाव वाढच्या रूपाने धावसंख्या 21. आपण सामना पाहतोय सुमित कुमार गावदेव दिवे विपक्ष वरालदेवी ताडाली या दोन संघामध्ये. सरपंच चषक खारबा 20-26 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय दिवे विपक्ष ताडाली या दोन संघामध्ये. प्लेयर मिस चांगला चेंडू, हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळतोय. या लेग ब्रेकचा चांगला वापर करताना गोलंदाज आपण पाहतोय तो करण पाटील, ज्याने ताडाले आयोजित धर्मराजा चषकामध्ये या बीसीबो सिटी फॉर्मॅटमध्ये शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला सामना देखील जिंकून दिला होता. याला मात्र हवाई फायर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय सुरेख झेल आणि इथे मध्ये समावतोय ते फलंदाज भावेश बजागे याचा खेळ.
तर कॅमेरेमॅन रोहन तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र मेघनाथ गोंधळे याच्यावर सोपवली गेलेली आहे. 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. इक्वेशन सोपं सध्या कागदावर पाहायला मिळतं, ते अवघड बनवण्यासाठी दिव्य संघाला आता मात्र इथून टिचून गोलंदाजी करावी लागेल. मेघनाथ गोंधळे बॉलिंग ट्रॅकवर, तर सामना करेल मेघनाथ गोंधळे याचा फलंदाज हर्षल चौधरी. 4 क्षेत्ररक्षक 30 सलगामध्ये, ज्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर तैनात केले गेले आहेत. तर इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून मात्र स्वीपर कव्हरमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न येस नो थोडं तेवढाच परफेक्ट नाही आणि परिणाम आपण पाहतोय या तिसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतात. हर्षल चौधरी या 3 धावेने स्वतःचं खातं उघडतोय आणि ताडाली संघाची धाव संख्या 3 ने पोहोचते ती या 25 वर. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर हर्षल चौधरी पोहोचतोय आणि या संघाची धावसंख्या 25. मिस टाइम पटका. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. कीर्ती राज याची खेळी संपुष्टात. होता 21 धावसंख्येवर आणि त्यानंतर 25 धावसंख्येवर कीर्तिराज देखील बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अमोल ठाकूर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आपण सामना पाहतोय सुमित कुमार गावदेव दिवे विपक्ष वरालदेवी स्पोर्ट्स ताडाल या 2 संघामध्ये आजच्या पहिल्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहत आहोत. आणि अंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला स्वराज्य कशील विपक्ष भद्रावती कालेर या 2 संघामध्ये. एका बाजूला आपण राकेश पाटील यांना पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला साजन भोईर देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी मात्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षक सूरजच्या चेंडू खाली कुठल्या प्रकारची चूक नाही आणि इथे मात्र अमोल ठाकूर याला देखील डाऊन द पंचवीस धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे ताडाले या संघाचा आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र मेघनाथ गोंधळे पाहायला मिळतोय. शेवटचे षटक ज्याने अतिशय योग्यरित्या हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केला होता, 2 सफलता अर्जित केल्या होत्या, तो विजय आता मात्र मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी ताडेले संघाकडून सज्ज होताना आपण पाहतोय. 25 धावसंख्येवर 2 फलंदाज लागोपाठ बाद झाले आहेत आणि विकेट हॅट्रिकवर गोलंदाज मेघनाथ गोंधळे पाहायला मिळत आहे.
पाहूया हॅट्रिक बॉल असणार आहे. मेघनाथ गुणले या हॅट्रिक बॉल हाताळण्यासाठी सज्ज होईल. सामनागर फलंदाज विजय. इथे मात्र दिशा भरकटताना गोलंदाज आणि आता मात्र ही हॅट्रिक पूर्ण होऊ शकणार नाही. जर बीसीएचा विचार केला तर बीसीएमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आकाश वारघडे याच्या नावे आहे, ज्याने पोगाव चषकामध्ये विक्रम केला होता. मॅन फ्रॉम सेलार. इथं मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. चेंडू निघून जाते सीमा पार षटकार. आणि या विजय संपादन करताना आपण बघतो वरालदेवी ताडाले या संघ. अभिनंदन ताडाले आणि हार्ड लक सुमित कुमार दिवे. सामना जिंकलेले या वरालदेवी या ताडाले या संघाने माफक लक्ष होतं. आणि लक्षाचा पाठलाग योग्यरित्या केला देखील गेलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच दरम्यान आमच्या व्हीआयपीचं आगमन झालेलं आहे. आमचे मान्यवर कल्पेश पाटील साहेब, सफल उद्योजक आपण बघतोय आणि मोठ्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. त्यांच्यासमोर त्यांचे सहकारी या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे, ज्यांनी शेवटचे त्यांना केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट प्राप्त केले होते आणि षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. फिनिश केलेला सामना तो विजय ठरला, ज्याच्या नावामध्येच विजय आहे तो विजय ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. विजय इज द मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम आपण देणार आहोत ते म्हणजे मेडल. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत राजावळी गावातील प्रसिद्ध उद्योजक, मोठ्या स्पर्धेचे रजनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करते आमचे चांगले मित्र. या ठिकाणी तुम्ही बघतायत कल्पेशजी नंदकुमार पाटील साहेबांना, त्यांच्यासोबतच त्यांचा मित्र परिवार सुमित, निखिल आणि बिट्टू हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. या सर्वांचंच आम्ही सरपंच चषक, ग्रामपंचायत कारभाव